जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज जिल्ह्यात अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. सोमवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे. करवीर तालुक्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 24 जागांसाठी रमणमळ्यातील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ईव्हीएमवरील मतमोजणी ही 3 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात शिये, वडणगे, उचगाव आणि गडमुडशिंगी या 4 जिल्हा परिषद मतदारसंघासह 8 पंचायत समिती गणांची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी मतमोजणी प्रतिनिधी सकाळी 9:30 वाजता मतमोजणी केंद्रात उपस्थित राहणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी प्रतिनिधींसाठी गुलाबी रंगांचं ओळखपत्र असणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर गोकुळ शिरगाव, पाचगाव, कळंबेतर्फ ठाणे, पाडळी खुर्द या जिल्हा परिषद मतदारसंघासह या मतदारसंघांमधील 8 पंचायत समिती गणांची मतमोजणी होणार आहे. या टप्प्यातील मतमोजणी प्रतिनिधींसाठी पांढऱ्या रंगाचं ओळखपत्र असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात शिंगणापूर, सांगरूळ, सडोली खालसा आणि निगवे खालसा या 4 जिल्हा परिषद मतदारसंघासह त्यामधील 8 पंचायत समिती गणांची मतमोजणी होणार आहे. या टप्प्यातील मतमोजणी प्रतिनिधींसाठी आकाशी निळ्या रंगाचं ओळखपत्र असणार आहे. टपाली मतांची मोजणी 8 टेबलांवर होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनिहाय मतमोजणीच्या 5 ते 7 फेऱ्या होणार आहेत.